रक्त उसळते, मन पेटते जेव्हा शिवबांचा इतिहास आठवतो. अंधारलेल्या या व्यसनाच्या रात्रीत आम्हाला आमचा तानाजी मार्ग दाखवतो. SNBT फाउंडेशनच्या या प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात आजचा हा दिवस साधासुद्धा नाही आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकतो. आज आपण रिकव्हरीच्या 7व्या पायरीवर उभे आहोत. ही पायरी म्हणते, नम्रतापूर्वक आम्ही परमेश्वराला आळवले की त्याने आमच्यातील बारीक सारीक स्वभावदोषसुद्धा दूर करावे. मित्रांनो, व्यसन सोडणं म्हणजे फक्त दारूची बाटली किंवा नशेची पुडी फेकून देणं नाही, तर ती तर फक्त सुरुवात आहे. खरा आजार तर आपल्या आत दडलेला आहे. आपले राग, आपला अहंकार, आपली भीती, आपला खोटेपणा हे त्या बारीक सारीक स्वभाव दोष आहेत जे आपल्याला पुन्हा व्यसनाच्या दरीत ढकलतात. आज हे दोष कसे दूर करायचे हे शिकण्यासाठी आपण कोणत्या पुस्तकाचा आधार घेणार नाही आहोत, तर आपण आधार घेणार आहोत महाराष्ट्राच्या मातीतील एक जिवंत वादळाचा, नरवीर तानाजी मालुसरे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा जिंकण्याचा विडा उचलला तेव्हा त्यांच्या नजरेसमोर एकच नाव होतं, तानाजी सुभेदार. तानाजी सुभेदार होते, पराक्रमी होते, त्यांच्याकडे स्वतःची फौज होती. त्यांच्या मुलाचं रायबाचं लग्न ठरलं होतं. घरात लगीनघाई सुरू होती. जर आजच्या काळातील एखाद्या अहंकारी माणूस असता तर तो काय म्हणाला असता, महाराज माझ्या घरात लग्न आहे, मी कसा येऊ, दुसरा कोणाला तरी पाठवा. हा असतो माणसाचा अहंकार आणि स्वार्थ. पण तानाजीच्या अंगात नम्रता ठासून भरली होती. ते महाराजांसमोर नतमस्तक झाले आणि एकच वाक्य बोलले ज्याने इतिहास घडवला, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. मित्रांनो, व्यसनमुक्तीच्या 7व्या पायरीचा गाभा याच वाक्यात लपलेला आहे. जेव्हा आपण परमेश्वराला किंवा आपल्या हायर पॉवरला शरण जातो तेव्हा आपल्याला आपला अहंकार बाजूला ठेवावा लागतो. आपल्याला सांगावं लागतं, हे परमेश्वरा, आधी लगीन माझ्या रिकव्हरीचं, आधी लढाई माझ्या व्यसनाशी, आधी युद्ध माझ्या आतल्या स्वभाव दोषांशी, आणि मग बाकीच्या जगाचे विषय. झुकेगा वही जिसमें जान होती है, अकडना तो मुर्दों की पहचान होती है. जो नम्र होतो तोच परमेश्वराच्या कृपेचा अधिकारी होतो. तानाजी महाराजांपुढे नम्र होते, म्हणूनच ते कोंढाण्यासारखा अभेद किल्ला जिंकू शकले. तर बारीक सारीक स्वभाव दोष म्हणजे काय? तुम्ही म्हणाल, सर दारू सोडली ना, मग आता या छोट्या छोट्या चुका काढायच्या काय कारण? लक्ष देऊन ऐका. एका मोठ्या जहाजाला बुडायला एखादा मोठा बॉम्ब लागत नाही. मराठीत म्हण आहे, सुईच्या टोका एवढे छिद्र भल्या मोठ्या जहाजाला जलसमाधी घ्यायला पुरेसे असतं. हे स्वभावदोष म्हणजे तेच छिद्र आहे. कुणीतरी काहीतरी बोललं आणि तुम्हाला आलेला राग, अँगर, दुसऱ्याची प्रगती पाहून वाटणारा मत्सर, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सांगितलेलं खोटं, स्वतःला नेहमी बरोबर समजण्याचा अहंकार, इगो, हे दोष म्हणजे कोंढाण्यावर पहारा देणारा उदयभान आहे. काय? हे दोष म्हणजे कोंढाण्यावर पहारा देणारा उदयभान आहे. हा उदयभान तुमच्या आत बसला आहे. जोपर्यंत तुम्ही या आतल्या उदयभानचा कोथळा काढत नाही तोपर्यंत तुमचा व्यसनमुक्तीचा कोंढाणा जिंकला जाणार नाही. एक गंदी मछली पूरे तालाब को गंदा कर देती है, तसाच एक छोटासा स्वभाव दोष तुमच्या 90 दिवसाच्या रिकव्हरीला एका सेकंदात मातीत मिळू शकतो. म्हणूनच 7वी पायरी सांगते, ईश्वराला साकडं घाला, देवा माझा आतले हे बारीक स्वभाव दोष काढून टाकण्याची